दरम्यान पूरग्रस्तांना 2,25,000 कोटींची मदत आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पूरग्रस्तांना आता 2,25,000 कोटींची मदत आता देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून घेण्यात आला आहे। सध्या धाराशिवसह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पुराचा वेढा पडलेला आहे। पुरामध्ये अनेकांचं नुकसान झालंय, पिकांचं नुकसान झालंय, जनावरं दगावलेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सरकारकडून मदत केली जाते। मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत, काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे। परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतोय। जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय। अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। जवळपास यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 10 जण हे जखमी झालेले आहेत। आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत। 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत।